आज या ई भूमिपूजनाकरता या सभागृहामध्ये उपस्थित केंद्रीय मंत्री डॉक्टर भामरेजी, माझे सहकारी मंत्री बबनराव लोणीकरजी, गिरीश महाजनजी, डॉक्टर रणजित पाटील, त्याचप्रमाणे प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित सन्माननीय सुनील तटकरेजी, सदाभाऊ लोखंडेजी, विनायकराव जाधव पाटील, आपले सन्माननीय मुख्य सचिव, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी, डीएमए, सर्वच आमचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे एमडी आणि सर्व आमचे अधिकारी आणि विविध भागातनं या ठिकाणी सोबत जुडलेले सर्व प्रमुख मान्यवर आज आपल्यासोबत यवतमाळमधनं श्री मदन येरावारजी आहेत, इचलकरंजीवरनं श्री सुरेश हळवणकरजी आहेत, इस्लामपूरहून आता सदाभाऊ खोत या ठिकाणी होते, गडचिरोलीवरनं डॉक्टर देवराव होळी, त्याचप्रमाणे फलटणवरनं आताच रामराजेंनी आपल्याशी संवाद साधलाय, अंबरनाथ या ठिकाणून बालाजी किणीकर आहेत, बदलापूरवरनं आपले आमदार किसन कथोरेजी आहेत, नाशिकचे पालकमंत्री स्वतः या ठिकाणी आहेत, पण त्याचवेळी नाशिक मलनिस्सारणाकरता श्रीमती सीमाताई हिरे, श्री बाळासाहेब सानप, श्रीमती देवयानी फरांदे हे आमदार त्या ठिकाणी उपस्थित आहेत. हिंगणघाटवरनं आपल्यासोबत हिंगणघाट पाणी पुरवठा योजनेकरता समीर कुडावारजी आहेत, या ठिकाणी अकोल्यावरनं डॉक्टर रणजित पाटील तर राज्यमंत्री आहेत, ते स्वतः या ठिकाणी आहेत, त्यासोबत लालाजी गोवर्धन शर्माजी आणि आमदार रणधीर सावरकरजी हे अकोल्यातनं आपल्याशी जोडलेले आहेत. जळगाव पाणी पुरवठ्याच्या संदर्भात सुरेश मामा भोळे हे त्या ठिकाणी जळगाववरनं आपल्याशी जोडलेले आहेत. यवतमाळवरनं मी सांगितलंच मदन भाऊ त्या ठिकाणी आहेत. चिखलदरा पाणी पुरवठा योजनेकरता आमदार प्रभुदास भिलादेकर हे चिखलदऱ्यावरून आपल्याशी जोडले आहेत. रोहा सौंदर्यीकरणाच्या संदर्भात सुनील तटकरे या ठिकाणी आहेतच, अवधूत तटकरे हे देखील त्या ठिकाणी आहेत. मानवत पाणी पुरवठा याच्याकरता श्री मोहन फड आमदार हे आपल्याशी तिकडनं जोडलेले आहेत. सेनगाव पाणी पुरवठा प्रकल्पाकरता आमदार ताराजी मुटकुळे हे हिंगोलीवरून आपल्याशी जोडलेले आहेत. देवळाली प्रवरा पाणी पुरवठा योजनेकरता शिवाजीराव कर्डिले, सदाभाऊ या ठिकाणी आहेतच, शिवाजीराव कर्डिले आपल्याशी तिथनं जोडलेले आहेत. दोंडाईच्या वरवाडे पाणी पुरवठा योजनेकरता जयकुमार रावलजी त्या ठिकाणी आपल्यासोबत या वेबकास्टमध्ये आहेत. सिंदखेड्याकरता देखील जयकुमार रावलजी आपल्याशी जोडलेले आहेत. मालेगावचा जो उड्डाण पूल आहे त्या संदर्भात विशेषत्वाने आपले केंद्रीय मंत्री डॉक्टर भामरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यासोबत मालेगाववरनं तिथले आमदार आसिफ शेख, रशीद शेख हे आपल्यासोबत त्या ठिकाणी जोडलेले आहेत. राहता जी काही आपली भुयारी गटार योजना आहे त्याच्याकरता आपले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे त्या ठिकाणी जोडलेले आहेत. त्याचप्रमाणे रोहा भुयारी गटार योजना जी आहे त्याचं मी आता सांगितलं. लोणावळा पाणी पुरवठा योजना संजय उर्फ बाळा भेगडे आमदार हे त्या ठिकाणी वेबकास्ट करून आपल्याशी जोडलेले आहेत. अहमदपूर पाणी पुरवठा श्री विनायकराव आपल्यासोबत याच ठिकाणी आहेत. पाचोरा भुयारी गटार योजना जी आहे त्याकरता किशोर पाटील आमदार हे आपल्यासोबत जोडलेले आहेत. जयसिंगपूर भुयारी गटार योजनेकरता उल्हास पाटील आपल्याशी त्या ठिकाणी जोडलेले आहेत. चांदवड पाणी पुरवठा योजनेकरता डॉक्टर राहुल अहेर आपल्याशी त्या ठिकाणी जोडलेले आहेत. जामनेर करता आताच आपण बघितलं, त्याचप्रमाणे हिंगोली करता जी भुयारी गटार योजना आहे आमदार तानाजी मुटकुळे आपल्यासोबत आहेत आणि या सगळ्या योजनांकरता त्या ठिकाणचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी हे देखील आपल्यासोबत या वेबकास्टमध्ये मी वेळेअभावी त्यांची नावं या ठिकाणी घेतलेली नाहीत. मला अत्यंत आनंद आहे की आज अमृत योजनेच्या अंतर्गत 1600 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीच्या पाणी पुरवठा आणि मलनिस्सारणाच्या योजना त्यांचं भूमिपूजन आपण करतोय. मग अशी आपल्या प्रधान सचिवांनी सांगितलं की कशा प्रकारे आपण या विभागामध्ये आता कामाचं प्रायॉरिटायझेशन सुरू केलं आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करताना सांगितलं की नागरीकरण हे आव्हान समजू नका, तर ती एक संधी समजा.
महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे 50% जनता आता शहरांमध्ये राहते, त्या ठिकाणच्या शहरांमध्ये जोपर्यंत आपण मूलभूत सोयी देणार नाही तोपर्यंत आपण शहराचं क्वालिटी ऑफ लाईफ वाढवू शकत नाही, जीवनमान वाढवू शकत नाही. आणि त्यासोबत आपली शहरं विकसित आहेत असं आपण त्या ठिकाणी दावा करू शकत नाही. आणि शहराच्या विकासामध्ये अनेक वेळा लोकांचा असा गैरसमज आहे की मोठ्या इमारती झाल्या तर शहर विकसित झालं, सुंदर रस्ते झाले तर शहर विकसित झालं, एखादं चांगलं गार्डन तयार केलं, व्यायामशाळा तयार केली तर शहर विकसित झालं. हे खरं आहे, विकासाच्या संकल्पनेत या सगळ्या गोष्टी बसतात. पण शहर विकसित हे तेव्हाच मानलं जाऊ शकतं ज्यावेळी त्या शहराला शाश्वत पाणी पुरवठा होतो, तिथल्या प्रत्येक नागरिकाला किमान दिवसाला जे काही आवश्यक पाणी आहे तेवढं पाणी उपलब्ध होतं. त्या शहरातलं जे गटारीचं पाणी आहे हे पाणी वाहून तिथल्या नदी नाल्यांना प्रदूषित करत नाही, तर त्या ठिकाणी त्या भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून ते पाणी संकलित होतं आणि ते योग्य प्रकारे त्याच्यावर आपण सायंटिफिक पद्धतीनं त्याच्यावर प्रक्रिया करतो. त्याच वेळी शहर आपलं हे मोठ्या प्रमाणात आपण शाश्वत विकासाच्या दिशेने गेलाय असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून आम्ही पहिल्यांदा हे ज्या मूलभूत गरजा आहेत की ज्याच्यामध्ये पिण्याचं पाणी असेल, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी भुयारी गटाराची योजना असेल, शौचालयाची निर्मिती असेल, याच्यावर मोठ्या प्रमाणात आपण निधी उपलब्ध करून दिला. आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घरांकरता देखील आपण मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देतो आणि त्या माध्यमातून अनेक शहरांमध्ये आपण तिथला जो गरीब माणूस आहे त्याला घरं कशी मिळतील असाही प्रयत्न हा सुरू केलेला आहे. मला असं वाटतं की ज्या आपल्या नगरपालिका महानगरपालिका आहेत यांनीही आपले जे काही रिसोर्सेस आहेत हे रिसोर्सेस कशा प्रकारे आपला विकास आराखडा आपण कार्यान्वित करू शकू, त्याप्रमाणे लोकांना मूलभूत सोयी कशा देऊ शकू या संदर्भातच त्या विकास आराखड्याचं क्रियान्वयन केलं पाहिजे. आणि मला सांगताना आनंद वाटतोय की नगर विकास विभागाने पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता गेल्या 2 वर्षात करून दिली आहे. आणि त्यात मी केंद्र सरकारचे आभार मानतो, विशेषतः माननीय पंतप्रधान मोदीजी असतील, व्यंकय्या नायडूजी असतील की ज्यांनी आपला अतिशय मोठा आराखडा, कदाचित देशातला सगळ्यात मोठा आराखडा जो आहे तो महाराष्ट्राचा त्यांनी मंजूर केलेला आहे. आणि त्यांचे पैसे असतील, आपल्या राज्य सरकारचे पैसे असतील, वित्त आयोगाचे पैसे असतील, असं सगळं एकत्रित करून आपण या मूलभूत सोयींकडे जाण्याचा प्रयत्न करतो. शहर आपलं स्वच्छ राहिलं पाहिजे याकरता स्वच्छ महाराष्ट्र अभियान आपण हातामध्ये घेतलं आणि मला आनंद वाटतो की जवळजवळ 100 शहरं जी आहेत ही आता स्वच्छतेकडे चालली आहेत. आणि आपण 2017च्या ऑक्टोबर पर्यंत आपण शहरं हागणदारी मुक्त करणार आहोत आणि त्यासोबत ती स्वच्छ देखील करायचा आपण निर्धार या ठिकाणी केलाय. आणि आज केंद्र सरकारने स्वच्छ शहरांचे जे व्हॅलिडेशन केलं त्याच्यामध्ये सर्वाधिक शहरं ही महाराष्ट्रातली आहेत. हे सांगताना मला आनंद वाटतो. केंद्रातल्या पहिल्या 10 शहरांमध्ये 5 शहरं महाराष्ट्रातली आहे, हेही मला सांगताना अत्यंत अभिमान वाटतो. त्यामुळे नागरी जीवन जे आहे हे मोठ्या प्रमाणात बदलण्याचं काम आपण आता सुरू केलेलं आहे. विशेषतः स्मार्ट सिटी सारख्या योजना असतील की ज्या योजनातनं शहरं ही व्हायब्रंट झाली पाहिजेत. आज आपला जो जीडीपी आहे यातला जवळजवळ आपला 60-65% जीडीपी हा शहरांमध्ये आपण तयार करतो आणि त्या वस्तू आणि सेवांच्या निर्मितीतून एक मोठी एम्प्लॉयमेंटची अपॉर्च्युनिटी तयार होते. त्यातनं टॅक्सेसच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या तिजोरीत देखील पैसे येतात. आणि म्हणून या सगळ्या ज्या अपॉर्च्युनिटीज शहरांमध्ये तयार होत आहेत त्या अपॉर्च्युनिटीज योग्य प्रकारे आपल्याला चॅनलाइज करता आल्या पाहिजेत, हा प्रयत्न आपला आहे. यापुढे शहर विकास याच्यामध्ये तिथला विकास आराखडा असेल याला आम्ही महत्व दिलेलं आहे. जवळजवळ 70 पेक्षा जास्त विकास आराखडे आता आपण मंजूर केले आहेत. आणि आपला जो टाउन प्लॅनिंग विभाग आहे हा अधिक सक्षम करून छोट्यातल्या छोट्या शहराला देखील योग्य विकास आराखडा औचित वेळेत मिळाला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. जवळजवळ संपूर्ण शहरांकरता आता आम्ही जे बांधकामाचे नकाशे आहेत ते डिजिटल पद्धतीनं कसे मंजूर होतील आणि त्यातनं ह्युमन इंटरव्हेन्शन कसं कमी होईल हा प्रयत्न आता आपण सुरू केलाय. एकत्रित अशा प्रकारचं एक मोठं पोर्टल हे सगळ्या नागरी भागाकरता आपण तयार करतो की ज्या पोर्टलच्या माध्यमातून नागरी भागातल्या सगळ्या सेवा ज्या
या सेवा ई पद्धतीनं म्हणजे डिजिटल पद्धतीनं मिळतील, कुठल्याही नागरिकाला कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये किंवा महापालिका नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जायचीच आवश्यकता पडणार नाही, अशा प्रकारचं संयुक्त एक पोर्टल ज्याच्याकरता अतिशय रोबस्ट अशा प्रकारची पूर्ण व्यवस्था आपण उभी करतो आणि त्यातनं आपलं जे प्रशासन आहे हे प्रशासन पूर्णपणे पारदर्शी असलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे। आणि हे सगळं करत असताना या प्रत्येक गोष्टीकरता आपण एक प्रकारची स्पर्धा देखील आता सुरू केलेली आहे की ज्या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम शहरं कुठली आहे, उत्तम काम करणारे त्या ठिकाणचे पदाधिकारी कोण आहे, या प्रत्येक गोष्टीला आता मार्किंग आपण देतो आणि त्या माध्यमातून त्या शहरांना पुरस्कृत करायचं आणि त्यांच्या विकासाकरता अधिक निधी त्यांना उपलब्ध करून द्यायचा, ही देखील एक चांगली योजना आपण हातामध्ये घेतली आहे। मी या निमित्ताने यापेक्षा अधिक न बोलता एवढीच विनंती करणार आहे ही जी कामं आहे ही योग्य वेळेत पूर्ण झाली पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं काही असेल तर अनेक वेळा नगरपालिकांवर अशा प्रकारचा त्या ठिकाणी आरोप केला जातो की नगरपालिकेच्या कामाची गुणवत्ता योग्य नसते। आता ही गुणवत्ता राखण्याची जबाबदारी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांची त्या ठिकाणी असणार आहे आणि आपण त्रयस्थ यंत्रणा केलेली आहे। मी अतिशय नम्रपणे पण कठोरपणे सांगू इच्छितो की क्वालिटीतलं कॉम्प्रोमाइज हे कुठल्याही परिस्थितीत मान्य केलं जाणार नाही आणि मग कुठल्याही स्तरातला अधिकारी किंवा पदाधिकारी याच्यावर पाहिजे त्या प्रमाणात कारवाई करायला सरकार मागे पुढे पाळणार नाही। पण मला विश्वास आहे की अशी वेळ आपण कोणी या ठिकाणी येऊ देणार नाही, कारण आपण सगळे जनतेकरता काम करतो आणि म्हणून ही कामं क्वालिटीची, गुणवत्तेची आणि पारदर्शीपणे होतील अशा प्रकारचा विकास, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। ज्या 28 शहरांमध्ये 1600 कोटीपेक्षा जास्त जे प्रकल्प आज आपण सुरू केले आहेत त्या 28 शहरांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि राज्य सरकार नगर विकास विभाग सातत्याने आपल्या पाठीशी उभा राहील आणि आपलं शहर हे चांगलं झालं पाहिजे, त्यातला क्वालिटी ऑफ लाईफ वाढला पाहिजे, लोकांना गुणवत्तापूर्वक जीवन मिळालं पाहिजे, तिथल्या गरिबीचं निर्मूलन झालं पाहिजे, याकरता विविध कार्यक्रम आपण हातात हात घेऊन करू हा विश्वास व्यक्त करतो। या कार्यक्रमाकरता जी मंडळी माझ्यासोबत आज या सभागृहात उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे अतिशय मनपूर्वक आभार मी मानतो। जे लोक वेबकास्टवरनं आमच्यासोबत आहेत त्यांचे देखील मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।